निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आज मी एकटी पडले, माझी पिल्लं माझं जग होतं, माझ्यापासून माझं आई पण हिरावून घेतलं। तुम्हा दोघांनाही मी संपवणार। आजपर्यंत मी माझ्या शक्तीचा वापर कधीही केला नाही, पण मी आता त्या शक्ती वापरणार। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी, तुझ्या प्रकट दिनाची तिथी। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। परमशिष्याने अति उंची गाठावी आणि गुरु सद्गुरूंचे हातही तिथपर्यंत पोहोचू नये, यातही एक आनंद आहे। गुरुदेव, माझे स्थान आपल्या चरणाजवळ आहे। आपण जसे मला गिरनारला स्थान दिले, तसेच स्थान निरंतर मिळो। तुझे स्थान हृदयात आहे। या भूमीत तुझ्यासारखा योगी झाला नाही आणि यापुढेही होणार नाही। तुझे स्थान अढळ राहणार। हे प्रभू, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? भविष्यात भ्रमण करत अनेक शक्तिपीठं आहेत, ती जागव, म्हणजे भक्तांना त्यांचं महत्त्व समजेल। आणि त्याच सोबत तुझ्या वाणीने माणसांनाही जागव। कुठे कोणती ज्योत प्रज्वलित होईल, कोण जागे होईल, सांगता येत नाही। आपण आज्ञा दिली आहे तसेच होईल गुरुदेव। मग खऱ्या अर्थाने आज तुझा प्रकट दिन साजरा झाला। नागदेवते, तू या वनात कशी? मी गोरक्षनाथांना शोधती आहे। गोरक्षनाथांकडे तुझं काय काम आहे? मला प्रतिशोध घ्यायचा आहे। तू काय बोलते आहेस याची तुला कल्पना आहे काय? हो, आता गोरक्षनाथ कोण आहेत आणि काय आहे ते तुम्ही मला नका सांगू। परंतु नागदेवते, हे कशासाठी? ज्याने माझ्या पिलांना मारलं त्याचे गुरु आहेत गोरक्षनाथ। आपल्या भक्ताकडून असं अघोर कृत्य होत असताना त्याला थांबवणं ही त्यांची जबाबदारी नाही का? नागदेवते, धीर धर, धीर धर। आणि तुझ्या मनात हा जो विचार आहे तो तू काढून टाक। गोरक्षनाथ, ज्यांच्या समोर देव सुद्धा शरण गेले,
त्यांच्याबरोबर तू तुझा प्रतिशोध कसा घेणार? नाग लोकातल्या काही दिव्य आणि गुप्त गोष्टी माझ्याकडे आहेत. त्याचा वापर करून मी गोरक्षनाथांचा बळी घेईन. हे बघ, मी तुला श्री मच्छिंद्रनाथांकडे घेऊन जातो. तू त्यांच्याशी बोल. चल. माझं जिथे स्थान आहे तिथे ते आले होते, पण त्यांची भूमिका ही गोरक्षनाथांना वाचवण्याचीच होती. माझा कुणावरही विश्वास नाहीये. तुम्ही मला गोरक्षनाथ कुठे आहेत हे नाही सांगितलं तरी ते मला सापडणार नाहीत असं नाही. त्यांना मी शोधेन. गुरुदेव, आपल्याला हे सगळं मच्छिंद्रनाथांना भेटून सांगावं लागेल. सदाशिव, हे सदाशिव! अरे हो, लाडके जावई आहेत ना ते. मग लाडाने हाक मारतो. हा, नवरदेव, ओ नवरदेव, हो बाहेर या. तुम्ही सगळे कसं काय येणं केलं? विसरला नाही, विसरू शकतो, पण मी नाही विसरलो. महाद्या काय म्हणाला होता? हा, 2 दिवसात जर पाऊस पडला तर शेत सारा माफ करायचा. हे झालं तुझं म्हणणं. आता माझं म्हणणं ऐक. आता जर पाऊस पडला नाही तर तू जीव द्यायचा. हो, मी वचन दिलं होतं की येत्या 2 दिवसात पाऊस पडेल. सदाशिव, अरे या लोकांनी शब्दात पकडले बघ तुला. धाकले मालक म्हणतात पाऊस नाही पडला तर जीव द्यावा लागल. अहो जावई बापू, हे काय करून बसलात तुम्ही? धाकटे मालक, अहो यांच्या मुखातून शब्द निघून गेले असते. त्यांना गावातल्या लोकांची काळजी आहे ना, म्हणून बोलले असते. आमच्या कामाच्या मध्ये पडला ना तो, त्याला कोणी सांगितलं होतं मध्ये पडायला? मग आता दिलेला शब्द त्याने पाळलाच पाहिजे. आता जर पाऊस पडला नाही तर जीव द्यायचा त्याने स्वतःचा. काय काय झालं? काय कसला गोंधळ चाललाय? ना तुम्ही यात पडायचं नाही बरं का, नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरा कोणी नाही. गुरुदेव, सदाशिव शिवभक्त आहे. नाथपंथाची दीक्षा मिळणार आहे त्याला. त्याचा प्रवेश झालेला आहे नाथपंथात. परंतु तो हे काय करतोय? त्याने लोकांना वचन दिलंय की पाऊस पडेल म्हणून. आणि जनार्दन, त्याने सांगितलंय की पाऊस नाही पडला तर तुला तुझे प्राण त्याग करावे लागतील. या सगळ्यात
काहीच तथ्य नाहीये गुरुदेव. प्राण संकटात आहेत त्याचे. एका बाजूला ती नागिण सुडाने पेटून उठली आहे, त्याला शोधते आहे, आणि दुसरीकडे जनार्दनने सांगितल्याप्रमाणे त्याला स्वतःचे प्राण त्यागावे लागतील. गुरुदेव, आता पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हही दिसत नाहीत. ठाऊक आहे मला कानिफा, परंतु वेळ पडली तर आपल्याला हस्तक्षेप हा करावाच लागेल. केवळ तो म्हणाला म्हणून आपण पाऊस पाडणार, वरून देवतेला आज्ञा करणार? जालिंदर, सध्या दोन्ही बाजूंनी सदाशिवचे प्राण संकटात आहेत, आणि अशा वेळी त्याला एकटं सोडणं हे काही चांगलं नाही. आणि तो स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करत नाहीये. शिष्य विचल गुरु भक्ति किमया दार तु धर्मपति प्रगट दिव्य रूप भस्म विभूति सिद्धेश्वर शिव गोरख जति. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन. गुरुवर, आपण इथे? गोरक्ष, आज त्या नागिणीच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चित काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, आणि दत्त महाराजांना भेटून सांगायचं आहे की आपण काय ठरवलं आहे, काय केलं आहे. गुरुदेव, प्रथम तर सदाशिवचे प्राण जाणार नाहीत याची व्यवस्था मी करून आलो आहे. परंतु तेवढं पुरेसं नाही गोरक्षा. गुरुदेव, मी काय करावं अशी आपली इच्छा आहे, आपण आज्ञा करावी. गोरक्ष, जे काही घडलं त्याचं उत्तरदायित्व तुझ्यापर्यंत येऊन थांबतं, आणि त्यानंतर पर्यायाने अर्थात माझ्याकडे. तेव्हा त्या नागिणीला तू प्रत्यक्ष भेटावं आणि तिचा क्रोध शांत होईल, त्यासाठी जे हवं आहे ते करावं. मी तात्काळ त्यावर काम करतो गुरुदेव. आपण निश्चिंत असा. जे काही घडेल ते मी आपल्याला आश्रमात येऊन सांगतो. परंतु एक लक्षात ठेव गोरक्षा, नागलोकात नाथपंथामुळे दुःख पसरायला नको. तसं होणार नाही गुरुवर. जालिंदर, कानी, होता कुठे तुम्ही? इथे बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. गुरुदेव, आम्हाला त्याची कल्पना आहे. आताच ती दिव्य नागिन इथे समोर येऊन गेली. गुरुदेव, ती गोरक्षनाथांना शोधते आहे. दत्त महाराजांनी आज्ञा दिली आहे की जे काही घडलं आहे त्यातून असा सुवर्ण मध्य काढा की ती नागिणही शांत होईल आणि कुणाचे प्राणही जाणार नाहीत. गुरुदेव, कोणता सुवर्ण मध्य?
त्या नागिणीची पिल्ल जर तिला परत मिळाली तर तिचा राग शांत होईल. हा उत्तम पर्याय आहे गुरुदेव. परंतु त्यासाठी गोरक्षने संयमी मंत्राचा उपयोग करायला हवा, कारण हे दायित्व त्याचं आहे. नागलोकातल्या दिव्य नागिण, या सृष्टीमध्ये जन्म मृत्यूचा खेळ हा सुरू असतो. क्षणाक्षणाला अनंत जीव जन्माला येतात आणि अनंत जीव मृत्युमुखी पडत असतात. जीवसृष्टीची ती एक शृंखला आहे. त्यात अपमृत्यू देखील कोणाला टळला नाही, परंतु माझ्या भक्ताकडून अपमृत्यू झाला आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आहे. आणि तुला माझ्या समोर येण्याचे निमंत्रण देतो. गोरक्ष, तू साधनेला सुरुवात केली आहेस, परंतु सदाशिव लवकरच फार मोठ्या संकटात सापडेल असं मला दिसतंय. आणि केवळ तोच नाही तर त्याच्यामुळे तू सुद्धा संकटात सापडू शकतो, अनिष्ट ओढावू शकतो तुझ्यावर. आजपासून हे गोरक्षनाथ तुझे गुरु आहेत. त्यात ही नागिण नुकतीच माता झाली आहे ती, आणि तिच्या पिल्लांकडे ती जात आहे. ज्याला नाथ पंथाची दीक्षा दिली आहे त्याच्या हातून नाग हत्येचे पातक घडले आहे. हे मला पूर्ववत करून हवे आहे. त्यासाठी तुम्ही सगळे निसर्ग नियम बदला किंवा काहीही करा. आधी तुझा क्रोध शांत कर. नाही, मी सदाशिवकडे गेले होते पण तो वाचलाय. पण त्याआधी मी तुमचे प्राण घेणार. ते एवढं सोपं नाही. आपण बोलूया. यातून काही मार्ग निघतो आहे का ते बघूया. नाही, यातून कोणताही मार्ग निघणार नाही. असं कसं होईल? आजपर्यंत सृष्टीत अनेक युद्ध झाली, अनेक संकट आली, पण त्यातूनही मार्ग हा निघाला आहे. हे तर तुझं व्यक्तिगत दुःख आहे, एक अपघात आहे. यातूनही मार्ग हा निश्चित निघेल. नाही, तुम्हा दोघांचे प्राण घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही. क्षणभर असं समज की तू आम्हा दोघांचेही प्राण घेतलेस, परंतु तुला जो तुझ्या अपत्यांचा विरह होतो आहे तो शांत होईल. मी एक आई आहे हो. माझं हृदय तुम्हाला नाही समजणार. माझी पिल्लं मरताना त्यांना किती यातना झाल्या असतील, किती दुःख झालं असेल, तुम्हाला नाही समजणार. पण मी तुम्हाला सोडणार नाही.
तुला असं वाटेल की तू मला इजा करशील, माझे प्राण घेशील, परंतु तुला ठाऊक नाही की मी कोण आहे ते.